चला समजून घेऊया कसं वापरायचं असतं रेव्होलायझर. सहज वापरता येण्याजोगं इन्हेलर डिव्हाइस. फक्त लक्षात ठेवा या सोप्या पायऱ्या. ओपन, इन्सर्ट, क्लोज आणि इन्हेल. रेव्होलायझर मध्ये 3 मुख्य भाग आहेत: माउथपीस, रोटाकॅप चेंबर आणि याचा बेस. रेव्होलायझर वापरण्यासाठी बेस पकडून 2 बाण एकत्र दिसेपर्यंत किंवा जुळत नाहीत तोपर्यंत माउथपीस उघडा. आता रोटाकॅप घ्या आणि रोटाकॅप चेंबर मध्ये बसवा. विसरू नका, रोटाकॅपचा पारदर्शक भाग खालच्या दिशेने असावा. माउथपीस बंद करताना खटक्याचा आवाज आल्याची खात्री करून घ्या. रेव्होलायझर ताठ बसून किंवा उभं राहून वापरू शकता, पण काळजी घ्या, तुमचं डोकं सरळ असलं पाहिजे. श्वास पूर्णतः बाहेर सोडा. दातांमध्ये माउथपीस बसवा आणि त्याभोवती ओठांची पकड घट्ट ठेवा, पण चावू नका. तोंडाने श्वास घ्या, जमेल तितक्या वेगाने आणि खोलवर. तुम्ही योग्य करत असाल तर रोटोकॅप रेव्होलायझरच्या आत हलताना ऐकू येईल. रेव्होलायझर तोंडातून बाहेर काढा आणि 10 सेकंद श्वास रोखून धरा किंवा मग तुम्हाला शक्य होईल तितका वेळ, आणि मग हळूहळू श्वास सोडा. प्रत्येक डोस नंतर पाण्याने गुळणी करा आणि थुंकून टाका. जर पावडर शिल्लक राहिली असेल रोटोकॅप चेंबरमध्ये तर आधी केलं तसं पुन्हा करा आणि दुसरं इन्हेलेशन करा. प्रत्येक वापरानंतर 2 बाण एकत्र येईपर्यंत माउथपीस उघडा आणि रिकामी झालेली रोटोकॅप फेकून द्या. माउथपीस बंद करा आणि निर्जंतुक राहण्यासाठी रेव्होलायझर पाउचमध्ये ठेवा. मग काय सोपं आहे ना रेव्होलायझर वापरणं. फक्त लक्षात ठेवा साध्या सूचना. आहे की नाही सोपं? ओपन, इन्सर्ट, क्लोज, इन्हेल. तुमचं रेव्होलायझर स्वच्छ कसं करायचं? रेव्होलायझरची स्वच्छता आठवड्यातून किमान एकदा करा, उत्तम कार्यक्षमतेसाठी. वाहत्या पाण्याखाली माउथपीस आणि रोटोकॅप चेंबर धुवून घ्या आणि स्वच्छ कोरडा करा. हे गरजेचं आहे की दर 6 महिन्यांनी नवीन रेव्होलायझर वापरायला घ्या. प्रॉडक्टच्या अधिक माहितीसाठी पॅक तपासा किंवा लॉग इन करा breathefree.com वर, किंवा तुम्ही कॉल करू शकता 9873335577 वर.